नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी ओल्या खोबऱ्यातल्या किसातली तांदळाची खीर. तर यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1 लिटर दूध. 1 लिटर दूध छान असं तापवून घ्यायचं उकळूस तर. आणि दुसरीकडे मी आता कढई ठेवून तुपामध्ये काजू, बदाम भाजून घेणार आहे. यामध्ये 1 चमचा तूप. तूप गरम झालं की बारीक चिरून घेतलेले काजू आणि बदाम लालसर होईस्तर भाजून घ्यायचे. भाजून झालेले आहे. आता हे मी काढून घेणार आहे. आणि मी इथे तुम्हाला चारोळी देखील दाखवते. हे बघा, हे काजू बदाम भाजून घेतले आहेत. चारोळी आताच भाजायची नाहीये आपल्याला. खीर आपली पूर्ण बनवून झाली की तुपाची फोडणी करायची आणि त्यामध्ये हे चारोळी भाजून या खिरीवरती आपल्याला फोडणी ती टाकायची आहे. म्हणजे चारोळी सर्वात शेवटाला येईल. हे दूध चांगलं उकळतंय. दूध उकळत आलं की मी यामध्ये इलायची आणि साखर दोन्ही एकत्र करून वाटून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला हवं तितक्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. कोणाला जास्त गोड लागतं, कोणाला कमी गोड लागतं, त्याप्रमाणे इथे साखर मिक्स करून घ्यायची आहे खिरीमध्ये. साखर पूर्णपणे विरघळून गेली की मग त्यामध्ये आपण अर्धा नारळ घेतलेला आहे ओला, तो सुद्धा मिक्सरला असा वाटून घ्यायचा किंवा किसणीने बारीक किसून घेतला तरी चालेल. पण मी इथे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून हा मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आणि अर्धा वाटी भात पण मी इथे वापरलेला आहे. इथे कोणताही तुम्ही सुहासित असा तांदूळ वापरू शकता. मी इथे बासमती तुकडा वापरलेला आहे किंवा आंबे मोहर वापरला तरी चालेल. हा भात पण थोडासा पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचा आणि या खिरीमध्ये ऍड करून घ्यायचा आहे. आणि याच्या गुठळ्या न होता पूर्णपणे या दुधामध्ये हा भात विरघळून गेला पाहिजे, असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा. हे पहा, पूर्ण असा मिक्स झालेला आहे भात. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा किसून किंवा वाटून घेतलेला ओला नारळ ऍड करायचा आहे. चवीला खूप छान लागते ही खीर. अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी या चॅनेलवरती नक्की घेऊन येईन. तर या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही नक्कीच पुढे जाऊ नका. हे बघा, मी ओला नारळ सुद्धा पूर्णपणे मिक्स केलेला आहे. खूप दाटसर आणि खूप छान असं खीर दिसते आपली. आता यामध्ये
आपण मगाशी भाजून घेतलेले काजू आणि बदाम, तुपावरती परतून घेतलेले काजू आणि बदाम ऍड करायचे आहेत. आणि सर्वात शेवटी आपल्याला तुपाच्या फोडणीत म्हणजे तूप गरम करून त्यामध्ये चारोळी थोडी भाजून घ्यायची आणि ते तूप तसं आपल्याला खिरीवर ओतून घ्यायचं आहे. की मग झाली आपली मस्त अशी ओल्या नारळातील तांदळाची खीर. हे पहा, इथे मी चारोळीची आणि तुपाची मस्त अशी वरून फोडणी केलेली आहे. तांदळाच्या खिरीला चारोळी लागतेच. चारोळीचा चव खूप छान लागते तांदळाच्या खिरीमध्ये. मस्त अशी झटपट होणारी, चविष्ट अशी आपली ही ओल्या नारळातील तांदळाची खीर तयार आहे. आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी? अशा छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी हॅशटॅग रुपास कुकिंग आणि ट्रॅव्हलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपी सोबत. बाय बाय.